नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर वुलन मॅटची अजून एक दुसरी डिझाइन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। पहिली जी होती ती आपली स्क्वेअर शेपमधली स्वस्तिकची डिझाइन होती आणि आज आपण राऊंड शेपमध्ये डिझाइन बघणार आहोत। तर ही डिझाइन कंप्लीट करण्यासाठी मी इथं पोहे चाळायची जी आपली चाळणी असते त्या चाळणीने राऊंड कट करून घेतला आहे, म्हणजे त्या चाळणीच्या मापाने। तुम्ही इथं घरातील कोणतेही लहान किंवा मोठे तुम्हाला जशी साईज हवी आहे त्या साईजनुसार ताटाचा सुद्धा वापर करून हा राऊंड कट करून घ्यायचा आहे। आणि इथं मी बेससाठी रेक्झिन वापरत आहे, तुम्हाला जे अवेलेबल होईल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आणि यापैकी तुम्हाला जे डिझाइनमध्ये दिसत आहेत पानांचा शेप किंवा साईडने त्रिकोणाचा शेप आणि मधला स्टारचा शेप, हा कोणताही मी हाताने क्रिएट केलेला नाही, तर हा जो शेप आहे तो आपल्याला आपोआपच मिळून जातो। तर इथं एक ट्रिक वापरली आहे बघा मी। आपल्याला सर्वात अगोदरच्या त्या सर्कलचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि सेंटर पॉईंटवरनं अगोदर त्याचे 4 भाग म्हणजे 4 लाईन ह्या ड्रॉ करून घ्यायच्या आणि नंतर सर्कलचे जे 4 भाग तयार होतात त्याचे सेंटर पॉईंट काढून हे आपल्याला त्याचे 8 भाग करून घ्यायचे आहेत। ते झाल्यानंतर मध्यभागी एखाद्या छोट्या डब्बीच्या किंवा छोट्या साईजचा आपल्याला सर्कल हा अंदाजे काढून घ्यायचा आहे। आता जो मधला जो सर्कल आहे त्या सर्कलवरती 8 पॉईंट हे तयार होतात, तर त्यापैकी एक आड एक पॉईंट आपल्याला म्हणजे एक सोडून एक असे पॉईंट जे आहेत ते वरच्या बाजूला मध्यभागी जॉईन करून घ्यायचे आहेत। ते जॉईन करून घेतल्यानंतर आपल्याला आपोआपच हा मधला जो स्टार शेप आहे तो तयार होतो आणि नंतर जे गुलाबी कलरचे आपण पानं केलेले आहेत ते सुद्धा आपोआपच शेपमध्ये तयार होतात। आता इथं कलर कॉम्बिनेशन सुद्धा तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता। मी इथं स्टारसाठी क्रीम कलरची जी लोकर आहे ती यूज केली आहे, नंतर मधल्या पानांसाठी गुलाबी रंगाची लोकर यूज केली आणि नंतर बॉर्डरसाठी डार्क हिरव्या रंगाची लोकर यूज केली आणि नंतर मी आता सध्या चिकटवत आहे बघा, तो थोडासा लाईट हिरवा असा रंग आहे। तो फायनल मॅट तयार झाल्यानंतर कॉम्बिनेशन तर एकदम मस्तच वाटत होतं। तुम्ही सुद्धा हे सेम कॉम्बिनेशन सुद्धा ट्राय करून बघू शकता। तर हा जो राऊंड आहे तो म्हणजे या राऊंडची जी डिझाइन आहे ती तुम्ही समईच्या खाली ठेवण्यासाठी यूज करू शकता किंवा लोकर ही चिकटवायच्या अगोदर रांगोळी तयार करून नंतर ती मध्यभागी कापून घ्यायची आहे आणि नंतर वेगवेगळी हाफ डिवाइड करून ती चिकटवून घ्यायची आहे, म्हणजे ती तुम्ही बॉर्डर रांगोळी म्हणून सुद्धा यूज करू शकता। तर ही जी आपण चिकटवत आहोत ती लोकरला काय म्हणतात अशा प्रकारच्या सुद्धा कमेंट आपल्याला येत आहेत। तर या अगोदरच्या व्हिडिओवरती मॅट बनवलेल्या व्हिडिओवरती एक कमेंट आलेली, संस्कार शेटे या प्रोफाईलवरून ही कमेंट आपल्याला आली होती की ह्याला लोकरला काय म्हणतात किंवा जे आपण चिकटवत आहोत ते त्याचं नाव काय आहे। तर या मॅटसाठी जे साहित्य लागतं त्याची डिटेलमध्ये माहिती दिलेला हा एक सेपरेट व्हिडिओ आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता। तर या लोकरला फरची वुलन किंवा फरची लोकर असं म्हणलं जातं। ही तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळते आणि ऑफलाईन सुद्धा मिळू शकते तुमच्या जवळच्या स्टेशनरी शॉपमध्ये किंवा आर्ट आणि क्राफ्टचे मटेरियल जे असतं अवेलेबल त्या शॉपमध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल। तर ही साधारण 400 रुपये किलोच्या आसपास तुम्हाला वजनावरती मिळेल। याचे वेगवेगळ्या कलरचे बंडल मिळतात आणि क्वालिटी चेक करून तुम्ही ही वुलन जी आहे ती घेऊ शकता। आणि इथं बेस म्हणाल तर मी रेक्झिनचा वापर केला आहे, तर तुम्ही इथं बॅनरचा सुद्धा यूज करू शकता, डिजिटल बॅनर असतात ते, किंवा कोण पॅन्ट पीस जे असतं त्याचा वापर करतात। आणि जर तुम्हाला हे रेक्झिन यूज करायचं असेल तर हे रेक्झिन तुम्हाला कार्पेट किंवा कुशन कवर, सोफा कवर जिथं मिळतात, तसेच रिक्षांचे गाड्यांचे कव्हर जिथं मिळतात तिथं तुम्हाला हे मिळून जाईल। तर मी सुद्धा हे मीटरवरती घेतलेलं आहे आणि मला व्यवस्थित सुद्धा। तर बघा पाठीमागून हे असं दिसतं। जर अजून देखील तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता, मी नक्की त्याचा आन्सर करेन। आणि आपल्या चॅनलवरती या अगोदरही
ज्वेलरी मेकिंगचे तसेच राखी मेकिंगचे सुद्धा व्हिडिओ आहेत, ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. आणि अजून देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका, म्हणजे त्यांनासुद्धा असेच नवनवीन ट्युटोरियल हे बघायला मिळतील. आणि तुम्हाला ही डिझाईन आवडली का किंवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि डिझाईन कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा किती सुंदर आपली ही रांगोळी तयार झाली आहे. तर आता येणाऱ्या सणासुदीच्या दिवसात तुम्ही या रांगोळीचा खूप छान प्रकारे असा यूज करू शकता. तर बटन बंद केल्यावरती सुद्धा गन ही खूप वेळ गरम राहते, तर तो ग्लू आपल्याला वाया घालवायचा नाही. तर जिथं व्यवस्थित चिकटलेलं नाही ते चिकटवून घ्यायचं आहे. तर बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी मॅट तयार झाली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.